तर मित्रांनो, एकदम सोप्या भाषेत मी तुम्हाला समजावून सांगतो. एल-डी-एल आणि एच-डी-एल मध्ये काय फरक आहे? एल-डी-एल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स, एच-डी-एल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्स. त्याला आपल्या साध्या भाषेत जर म्हटलं, तर एल-डी-एल म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल, एच-डी-एल म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल. आता हे बॅड आणि गुड कशा रीतीने ठरतात? तर एल-डी-एल म्हणजे लो डेन्सिटी लिपोप्रोटीन्स, हे आपण एक उदाहरण जर घेतलं, तर एका ट्रक प्रमाणे असतात, माल वाहतूक करणाऱ्या ट्रक प्रमाणे, जे आपल्या लिव्हर मधून कोलेस्ट्रॉल घेऊन जातात आणि बॉडीच्या वेगवेगळ्या सेल्सकडे ते डिपॉझिट करतात, म्हणजे तुम्हाला अनलोड करतात. आणि ज्यावेळेस या एलडीएलची ड्रग्सचं प्रमाण वाढतं, त्यावेळेस कोलेस्ट्रॉल घेऊन जाण्याचं त्यांचं संख्या किंवा त्याचं रेशो पण वाढतो. मग हे काय करतात, तर हे कोलेस्ट्रॉल घेऊन जातात आणि बॉडीच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सेल्सला ते फक्त अनलोड करतात, डिपॉझिट करतात. ज्यावेळेस आपण बघतो की रस्त्यावर वाहनांची संख्या वाढते, त्यावेळेस ट्रॅफिक जॅम किंवा गर्दी होते. आणि ज्यावेळेस रोडवर हा सगळा कचरा एलडीएल कडून आणलेला, एलडीएल ने आणलेला हा कचरा रोडवर टाकला जातो, त्यावेळेस रस्ता ब्लॉक होतो. पण एचडीएल काय करतात, एचडीएल ज्याला गुड कोलेस्ट्रॉल म्हणतात, ते हे एलडीएल ने आणलेलं कोलेस्ट्रॉल उचलतात आणि ते पुन्हा लिव्हरकडे घेऊन जातात. म्हणजे हे एक प्रकारे गार्बेज ट्रक सारखं किंवा कचऱ्याच्या गाडीसारखं काम करतात, जे बॉडीच्या वेगवेगळ्या सेल्स कडून कोलेस्ट्रॉल आणतात, लिव्हरकडे पाठवतात आणि लिव्हर मधून ते तिथून पुन्हा फ्लश आउट होऊन जातात. म्हणून ज्यावेळेस एलडीएल पेक्षा एचडीएल ची संख्या कमी असते, त्यावेळेस बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्समध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कोलेस्ट्रॉल जमा झालेलं असतं. पण ज्यावेळेस एलडीएल पेक्षा एचडीएल ची संख्या जास्त असते, त्यावेळेस बॉडी मधलं कोलेस्ट्रॉल हे मेंटेन असतं, कमी झालेलं असतं किंवा ते लिव्हरकडे जाऊन फ्लश आउट झालेलं असतं. मग आता पुन्हा प्रश्न येतो, बॉडीमध्ये हे एलडीएल किंवा एचडीएल मेंटेन कसं करायचं? तर याचा एक मुख्य स्रोत म्हणजे खाण्याचं तेल. ज्यावेळेस आपण खाण्याचं तेल आपल्या रोजच्या जेवणामध्ये वापरायला सुरुवात करतो, त्यावेळेस आपल्या बॉडीमध्ये एचडीएलचं काउंट वाढायला सुरुवात होते. ज्यावेळेस एचडीएल म्हणजे हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन्सचं काउंट वाढतं, त्यावेळेस ऑटोमॅटिकच एलडीएलचं काउंट कमी होतं आणि बॉडीमधला कोलेस्ट्रॉलचे लेवल आपोआप कमी व्हायला सुरुवात होते.